is it tourism which has given an entry to the capitalist or the investors or the national parties into Goa? Yes, it is a hole. It was a small hole at the beginning, but now it has become a big arc where we have created to welcome them. Earlier it was hole to enter with a fear. Now it is we are entering, we are welcoming them with a warm welcome. डोतरनं जर सांगितलेलं आहे की खूप महत्वाचा मुद्दा आहे. मायनिंग वॉज अर्लियर. मायनिंग बिझनेस हा टोटल गोव्याला कंट्रोल करत होता. गोव्याचं पॉलिटिक्स, गोव्याचं कॅपिटलिझम सगळं कंट्रोल मायनिंग करत होतं. आता मायनिंग कॉलॅप्स झाल्यामुळे तो टोटल फोकस जो आहे तो टुरिझमचा आहे. पण एक गोष्ट जी आता डोतरने सांगितली की सर्व्हिस अपार्टमेंट्स फॉर अ टुरिस्ट. Latest figure which has been given by our tourism minister last year 23-24, we have got 1.4 crores visitors. आता आमची लोकसंख्या आहे गोव्याची 17 लाख आणि 1,04,00,000 टुरिस्ट गेल्या वर्षी गोव्यात येऊन गेले. कॅन यू इमॅजिन? म्हणजे 17 लाखाच्या किती पटीनं इथं टुरिस्ट येऊन गेले. आता डोतरने जे सांगितले त्याचा पुढचा टप्पा, इट इज नॉट ओनली लिमिटेड टू टुरिस्ट. नाव पीपल आर वॉचिंग गोवा और सीइंग गोवा एज द परमनंट डेस्टिनेशन फॉर देअर फ्युचर स्टेइंग. नाव टेक एन एक्झाम्पल ऑफ सांकवाळ. भूतानी प्रोजेक्ट सगळ्यांना माहित आहे. भूतानी प्रोजेक्टचं आंदोलन खूप मोठं चालू आहे. काय आहे ते बाबा, काय भूतानी प्रोजेक्ट कोणाला माहित आहे? 750 apartments with swimming pool. Can we imagine? पर 750 अपार्टमेंट्स ते खरंच टुरिस्टांसाठी आहेत का? म्हणजे टुरिस्ट येऊन तिथं राहणार आणि मग 2 दिवस मजा करणार आणि जाणार असं आहे का? नो, इट इज अ परमनंट रेसिडेंट एरिया विच दे आर गोइंग टू बिल्ड. आता आम्ही जर याचा विचार करतोय तर मला असा संशय वाटायला लागलाय की ऑपरेशन विजय जसं झालं फॉर अ लिबरेशन, इट हॅज बीन एन्फोर्स्ड करावं लागलं ते, कारण त्यावेळेची परिस्थिती ती होती. आता स्लोली कॅपिटलिस्ट यांनी त्यासाठी एक बॅकग्राऊंड तयार करायला सुरुवात केलेली आहे. अँड वन डे दे विल ऑटोमॅटिकली कॅप्चर अवर गोवा. नाव इफ वी कन्सिडर दिल्ली, वी विल टेक एन एक्झाम्पल ऑफ दिल्ली. आज दिल्लीमध्ये अशी भयानक परिस्थिती झाली आहे की पुढच्या 10-15 वर्षात दिल्लीत लोक राहू शकणार नाहीत. आणि दिल्ली आणि गोव्याचं एवढं आता जवळ कनेक्शन, बिकॉज दिल्ली बिंग द कॅपिटल आणि पॉलिटिक्सचं कॅपिटल असल्यामुळे गोव्याकडे त्याचा एवढा संबंध वाढलाय की दे फील की गोवा इज द सेफेस्ट प्लेस टू गेट शिफ्टेड. नाव सांकवाळचं मी बोललो, कारापूर मला वाटतं किती जणांना माहित आहे मला माहित नाही. युट्यूब तुम्ही जर आता कुठलाही ओपन केला तर युट्यूब वरती अमिताभ बच्चनची ऍड येते, हु इज ऍडव्हर्टायझिंग द कारापूर प्रोजेक्ट. मॅन मेड बीच. कॅन यू इमॅजिन? त्या कारापूरच्या पठारावरती मानव निर्मित समुद्र तयार केला जाणार आहे, जातोय, काम सुरू आहे तिकडे. आणि ते प्लॉट्स म्हणजे 1.99 CR प्लॉट्स तयार केले जातात. कोणासाठी? ते पर्यटकांसाठी आहेत ते नाही. सो आय हॅव अ क्लिअर फिलिंग, व्हॉट आय सेन्स, की देर इज एन ऑलरेडी द ॲक्शन हॅज बीन स्टार्टेड टू कॅप्चर दिस टेरिटरी. आय डोंट नो व्हेन इट विल बी completely captured, but the work has been started and that is happening under the guise of tourism. We are just welcoming all those investment and all those people under tourism, but one day the tourists themselves will say that we are the permanent resident of this territory and you go. एकच दोनच उदाहरणं देतो. हर्मलमध्ये त्या शॅकवरती जो प्रकार घडला, लोकल युथ त्याला मारलं,
पण त्या लोकल युथला मारूनही हरमलमध्ये कुठेच चळवळ झालेली आपल्याला दिसली नाही. म्हणजे बाबा त्या गावातले सगळे युथ जमले, त्यांनी त्या शेकला आग लावली, नाहीतर कुठेतरी आंदोलन केलं, आम्हाला न्याय, काहीच नाही. नथिंग हॅज हॅपन्ड. काल सांगोलला भर रस्त्यावरती गाडी अडवून रेंट बाईक मधून उतरून त्यांनी त्या ड्रायव्हरला मारलं, ठोकलं, परत त्या स्कूटरवरती ते बसले आणि ते गेले. कॅन यू इमॅजिन सच अ सिच्युएशन? पूर्वी काय होत होतं, असं एक सुद्धा बाहेरचा माणूस जर दादागिरी केली की त्याला चोप हा पडतच होता. आता सिच्युएशन कुठेतरी बदलतंय. का नाही वाटत कुठल्याच स्थानिकाला, अरे आपल्या गोयकाला कोणतरी बाबा मारतोय, आपण त्याच्या मदतीला जायला पाहिजे. सो हे प्रोसेस हा सुरू झालेला आहे आणि त्या प्रोसेसमध्ये politicians in power are the biggest beneficiaries of this process. So they will definitely promote this process to go further, because they will be the ultimate beneficiary of all these things. And as sir has said, ki tourism will be the reason for our further disaster.